नमस्कार, मी शीतल. तुम्ही पाहताय शीतल रेसिपी. शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण उपवासाचे बटाटे वडे पाहणार आहोत. तर अगदी मस्त लागतात हे बटाटे वडे आणि झटपट होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी अगोदर आपण सुरुवातीला ओल्या खोबऱ्याची नारळाची चटणी करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला गरमागरम वडे खाता येतात. तर त्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे फाईन अशी पेस्ट तयार होते. तर त्यामध्ये मी ते तेल गरम करून ठेवलेलं आहे. जिरं टाकून घ्यायचं आहे, अर्धा चमच जिरं, आणि हा जिऱ्याचा तडका वरून चटणीवर तर टाकून द्यायचा आहे. तर बघा अगदी मस्त तडका बसलेला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने त्याला थोडंसं असं एकजीव करायचं आहे आपल्याला. तर बघा मस्त आपले इथे ओल्या खोबऱ्याची चटणी तयार आहे. तर आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. तर थोडंसं आपण सेंधव मीठ घालणार आहोत, आपण उपवासाचं मीठ. तर मी इथे अर्धा चम्मच हे उपवासाचं मीठ घालणार आहे. तर हे कमी खारट असते म्हणून मी अर्धा चम्मच घातलेला आहे. तर आता मीठ घातल्याच्या नंतर सुद्धा छान असं मीठ एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा अगदी मस्त अशी आणि झटपट आपली इथे ओल्या खोबऱ्याची चटणी इथे तयार आहे. जर तुम्हाला दाण्याचा कूट हवा असेल तर तुम्ही दाण्याचा कूटसुद्धा घालू शकता, पण मी ओल्या खोबऱ्याचीच बनवलेली आहे. तर ही ओल्या खोबऱ्याची काहीच न टाकता मस्त अगदी जबरदस्त अशी लागते. तर अशी नक्की बनवा. तर त्यासाठी इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहे, बटाट्याचे साल काढून घेतलेले आहे. तर हा बटाटा आपल्याला हाताच्या साहाय्यानेच, थंड झालेले आहेत बटाटे उकडून, हाताच्या साहाय्याने मी इथे मॅश करून घेत आहे. तर अगदी बारीकही नाही करायचा आहे. तर हा बटाटा थोडासा आपल्याला जाडच ठेवायचा आहे, म्हणजे तो दाताखाली आला का छान लागते खायला. तर बघा, तर मी दुसऱ्या एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे आणि इथे मी दाण्याचा कूट टाकलेला आहे. साधारणतः 1 ते 1.5 वाटी आपल्या इथे बटाटा आहे, तर मी अर्धी वाटी दाण्याचा कूट टाकला आणि इथे जिरं आणि हिरवी मिरची मी इथे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. तर हा ठेचा टाकून घेतलेला आहे आणि हाताच्या साहाय्यानेच मस्त असा एकजीव करून घ्यायचा आहे हा बटाट्यामध्ये. तर आता आपण हे सर्व जिन्नस थोडंसं मीठ घालून घेऊया, म्हणजे आपलं उपवासाचं मीठ घालायचं आहे, सेंधव नमक. तर आता आपण हे सर्व जिन्नस एकत्रित हाताच्या साहाय्यानेच एकजीव करून घेणार आहोत. तर बघा मस्त असं इथे आपले इथे बटाट्याचे इथं मिक्स करून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर हे बटाटे वडे उपवासाला मस्त लागतात आणि आपल्याला भूकसुद्धा लागत नाही हे बटाटे वडे खाल्ले तर. आपण नेहमीच साबुदाण्याचे उसळ किंवा भगरीचे पराठे बनवत असतो, पण या नवरात्रीच्या उपवासामध्ये 9 दिवसाचे उपवास असतात. तर हे बटाटा वडा जर एक वेळेस केला तर मस्त छान लागतात, पोट भरल्यासारखं होते, भूक लागत नाही आहे. तर बघा, तर त्यासाठी इथे मी भगरीचं पीठ म्हणजेच वरईचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. तर हे मी घरीच मिक्सरला बारीक केलेलं आहे, किंवा तुम्ही शॉपमधूनही सुद्धा आणू शकता, मार्केटमध्ये उपलब्धच असते वरईचं पीठ. तर बघा मस्त इथे मी अर्धा चम्मच याच्यामध्ये सेंधव मीठ घालत आहे, उपवासाचं मीठ. तर चवीपुरता मीठ घालायचं आहे. लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला अर्धा चम्मच. तर यामध्ये काहीच टाकायचं नाही, फक्त मीठ आणि चटणी टाकायची आहे, म्हणजे लाल तिखट. आणि मी इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर पाण्याचा वापर जसं जसं पिठामध्ये लागेल असंच करायचं आहे, एकदाच टाकायचं नाही. आणि बीटरच्या साहाय्याने असायला छान असं फेटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा फेटू शकता. तर बघा अर्धी वाटीच पाणी लागलेलं आहे. हे बॅटर फेटता वेळेस फार असं पातळही नाही करायचं आणि खूप असं जास्त घट्टही नाही करायची. याची कन्सिस्टन्सी अशी हवी. बघा मी तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने, पळीच्या साहाय्याने दाखवत आहे, म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशी पाहिजे कन्सिस्टन्सी. जर पातळ केलं तर आपला बटाटा वडा फुटण्याची शक्यता असते आणि खूप असं घट्ट ठेवलं तर कडक होऊ शकतात. तर मीडियम पाहिजे आहे. तर हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा बटाटा जो आहे तो असा हातावर गोल असा गोळा करून घ्यायचा आहे. बघा हाताच्या साहाय्याने मस्त लवकरच हा गोळा तयार होतो. तर बघा, आणि थोडासा चपटा करायचा आहे. हे चपटे वडे जर केले तर तेलही जास्त टाकायची गरज नाही आणि तळलेही छान जातो. तर बघा अशा पद्धतीचे आपल्याला इथे बटाटे वडे करायचे आहे.
तर मी दुसरा बटाटा वडा घेतलेला आहे. सेम तीच प्रोसेस त्याच पद्धतीनं घ्यायचं, तसंच गोल करायचं आणि मध्ये थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्या इथे सर्व वडे तळून झालेले एकूण 7 वडे झालेले आहेत. त्यातील एक वडा घेणार आहे मी आणि आपलं हे जे वरईचं पीठ आपण जे तयार केलेलं आहे बॅटर, तर ते असं चमच्यानं टाकायचं आहे, म्हणजे हातही बुडवायची गरज नाही. अगदी सोपी पद्धत आहे टाकण्यासाठीही आणि तुम्हाला तेलामध्ये टाकण्यासाठी सुद्धा फार कठीण नाही जाणार आणि भीतीही वाटणार नाही. तेल हातावर येण्याची, उडण्याची काहीच भीती राहणार नाही. बघा मस्त. तर आता इथे आपल्याला भज्यापेक्षा थोडं तेल गरम पाहिजे आपल्याला. जास्त कडकडीत नाही करायचं, मीडियमच ठेवायचं आहे. जसं आपण नॉर्मल भजे काढण्यासाठी जसं तेल गरम करतो त्याच पद्धतीचं. आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे. फार कडकडीत तेल केल्याच्या नंतर लो करायचा आहे किंवा मग मीडियम ठेवली तरीही चालते, पण फार अशी नाही ठेवायची आहे. चा पॉवर हा मीडियमच ठेवून घ्यायचा किंवा लो, हे दोन्हीपैकी एक कोणतेही करू शकता. तेलावर आहे. तर बघा आता आपल्या इथं बटाटा वडा छान असा तळून झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त फ्राय झाला, तेलसुद्धा पकडलेलं नाही, धरलेलं नाही. पहा मस्त असा आपला ड्राय तर झालेला आहे बटाटा वडा. तर अशा पद्धतीने मी सर्व बटाटे वडे तळून घेतलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त तोंडाला पाणी सुटेल असे जबरदस्त आपले इथे उपवासाचे बटाटे वडे बनवून तयार आहेत. त्यासोबतच इथं ओल्या खोबऱ्याची चटणी, गरमागरम बटाट्याचे वडे, हिरवी मिरची सोबतही तुम्ही खाऊ शकता. ज्यांना खोबऱ्याची चटणी आवडत नाही त्यांनी असेच नुसते तोडून मिरची सोबत खाल्ले तरी खूप छान लागतात. तुम्हाला माझी ही उपवासाच्या बटाटे वड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व तसेच बाजूला बेल आयकॉन आहे त्यावरही प्रेस करा, म्हणजे सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा, मस्त राहा, खुश राहा.